घर प्रमुख न्यूज. मिरजेत 9 ऑगस्टला वंचितचा शक्तीप्रदर्शनाचा मेळावा. सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. अशोक कांबळे यांच्या नेतृत्वामुळे राजकीय समीकरणांना नवे वळण. मिरजेच्या राजकीय वर्तुळात आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 9 ऑगस्ट 2026 रोजी बालगंधर्व नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याचा दावा प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी केला आहे. मिरजेत प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमनाथ साळुंखे यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मिरज विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा सक्षम पर्याय उभा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरजेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते वंचितमध्ये प्रवेश करणार असल्याने या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. येत्या 2031च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असल्याचे संकेत या मेळाव्यातून मिळत आहेत. दरम्यान या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष क्षेत्रप्रमुख नितीन सोनवणे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, नजीर झारी, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर जगताप, आनंदा हातेकर, प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, शब्बीर चिवेलकर, नंदू कांबळे, अल्ताफ खतीब, सूर्यकांत कुकडे आणि चंदाताई साबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरजेतला हा मेळावा केवळ पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरणार की आगामी राजकारणाची नवी दिशा ठरवणार, याकडे आता मिरजेसह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. घर प्रमुख न्यूज. गेले 28 ते 30 वर्ष आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून एक नेता आणि एकच झेंडा त्या पद्धतीनं आज तगत मी त्यांचा कार्यकर्ता होतो. जसं 15 वर्षापाठीमागे मी साहेबांना सातत्यानं सूचना करत होतो, साहेब सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलली नाही. त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आज जर आपण सत्तेत आहोत, परंतु फुले शाहू आंबेडकर चळवळीतला ह्या सर्व या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. 18 पगड 12 बलुतेदारांना न्याय मिळवण्यासाठी आपण सामाजिक न्यायमंत्री आहात. भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय असणारी जे का वरिष्ठ नेते मंडळींनी आठवले साहेबांना एक माध्यमातून त्यांनी गुमराह करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न. आठवले साहेब एक संघर्षाचे राजे होते, दलित पॅंथर होते. चळवळीत काम करत असताना साहेबांनी भरपूर संघर्ष केलेले आणि त्या संघर्षाचाच आदर्श घेऊन आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून, अधिकृत कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी मी कार्यरत. हळूहळू आठवले साहेबांना मंत्रिपद दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील देशभर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा जो कार्यकर्ता तो हळूहळू खचला गेला. मग असे बोलताना बोललो मी, सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदललेली नाही. त्यासाठी आम्ही थोडंसं असंतोषित झालो. एखादा कुठलं तरी 4 वेळीचं पत्र देऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन आम्हाला संघर्ष करायचा असतंय, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा आम्हाला फोन येतोय की तुम्ही करू नका, आपण सत्तेत आहात. म्हणून या सर्व या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मरगळ आल्यानंतर बरेच कार्यकर्ते आम्ही म्हणून ठरवलोय या सांगली जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये पलूस, कडेगाव, वाळवा, तासगाव, जत, कवठेमंकाळ, मिरज तालुका या 10 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचे आमचे एक चर्चासत्र झाले आणि आम्ही ठरवलोय की बाबा जर करता आपण असं शांत राहिलो तर हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांचं मुवमेंट या ठिकाणी संपत जाईल. म्हणून ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. मी एकटाच पक्षप्रवेश करतोय अशातला भाग नाही आहे. सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेते ज्यांनी आठवले साहेबांच्या बरोबर 20-30 वर्ष त्यांनी नेता म्हणून त्यांना मानलेले सर्व वर्ग तो आमच्याबरोबर येतोय
आणि यानंतर बाबासाहेबांनंतर माझ्या निदर्शनासमोर बाळासाहेबच दिसतात. कारण का वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर मुवमेंट चालवणारा चांगला पक्ष आहे. या पक्षामध्ये मी कार्यकर्ता म्हणून सक्रिय होणार आहे. 9 तारखेला सुजातभाई आंबेडकर साहेब येणार आहेत. त्या दिवशी माझा पक्षप्रवेश आहे, आता झालेलाच आहे, परंतु त्या दिवशी पक्षात मी सक्रिय अधिकृत म्हणून मी कार्यकर्ता त्या ठिकाणी जी जबाबदारी माझ्यावर देतील त्या पद्धतीने मी कार्य करायला तयार. रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे. या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. च्या माध्यमातून मिरज विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय पर्याय उभा करेल ही अपेक्षा आम्हाला आहे, ही खात्री आम्हाला आहे. आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करणे, एक कृती कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोकरावजी कांबळे यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विधानसभा आणि लोकसभेमध्ये उज्ज्वल यश संपादन करेल अशी खात्री आम्हाला आहे. धन्यवाद.